गणेश चतुर्थीच्या शुभपर्वावर गणराय आपल्याला आरोग्य, सुख आणि यश प्रदान करो. आपल्या घरात आनंद आणि उत्साह नवा रंग आणो. कोल्हापूर दक्षिणचे माजी आमदार अमल महाडिक आणि भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक तसेच महाडिक परिवाराकडून सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी निकिता. न्यूज मराठी 24 मध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज आलो कोल्हापूरमधील जुनापूरवर तालीम मंडळाकडे. तर त्यांच्या गणपतीबद्दल आपण थोडी माहिती जाणून घेऊयात. नमस्कार सर, आपलं नाव? या ठिकाणी जनावदार तालीम मंडळ जे 1838ला स्थापना झालेली आहे. 186व्या वर्षात आम्ही पदार्पण केलेलं आहे. हा जो बागा आपण मूर्ती बघत आहात ही गेली 6 वर्षे आम्ही बसवत आहोत. आमची देणगीदार आहेत नेपोलियन सोनवणे यांच्याकडून ही मूर्ती आम्हाला दिली जाते. कोरोना काळामध्ये आम्ही 5 फुटाची मूर्ती मुंबईहून आणली होती. या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे हे कोल्हापूरचा सम्राट, जसं मुंबईला तेजोगाईचा राजा आहे त्याच प्रतिरूपी हा कोल्हापूरचा सम्राट म्हणून आम्ही ही प्रतिष्ठापना करतो. आणि मूर्ती आमची तीच असते, फक्त मागची प्रभावळ आम्ही दरवर्षी आम्ही वेगवेगळे लावत असतो. आमच्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही आता 21 फूट गणपती 1968 साली पहिला कोल्हापुरातला कागदाच्या लगद्यापासून आदिनाथ भटके कुंभार होते. त्यांनी गणपती हा 21 फूट बसवला आणि तो शिवाजी पुलावरनं आम्ही खाली विसर्जित केला होता. म्हणजे इको फ्रेंडली हा मेसेज जो कोल्हापूरमध्ये आता फिरतो पहिली सुरुवात तालमीने केलेली आहे. रेड्यामुखी वेद हाही त्या काळी आम्ही देखावा केला होता. परत वैकुंठाला तुकाराम महाराज चालले हाही देखावा या तालमीने साजरा केलेला आहे. ही देखाव्याची परंपरा ही जुनावदार पेठेनं कोल्हापूरमध्ये घालून दिलेली आहे. आणि आत्ताही आमची सोबतची कार्यकर्ते आहेत ही मंडळी आत्ता सगळी 21 कोटीची परंपरा ही मागची चालू झालेली ही आत्ता हिने अखंडपणे चालू ठेवलेली आहे. आणि सामाजिक कार्यामध्ये जर बोलायचं झालं तर जुनावदार तालमीनं आत्तापर्यंत पूरग्रस्तांना या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्यांची राहण्या खाण्याची सोय केलेली आहे. आंबेवाडी चिखली जे असतील किंवा केरली साईडची लोक असतील, तसेच रक्तदान शिबिर घेतलेलं आहे. बालसंकुलला फळे वाटप केलेलं आहे. हे सर्व करत असताना कोल्हापूरमध्ये जुनावदार पेठेचे महत्त्वाचे जे विषय आहेत ते विषय या ठिकाणी केलेले आहेत. शिवाजी पुलाला पर्याय पूर व्हावा म्हणून मागणी आमच्या जुनावदार पेठेने केली होती. त्याचा देखावाही आम्ही या ठिकाणी सादर केला होता. त्या देखाव्याच्या रूपातनं कोल्हापुरात कुठेतरी उठाव झाला आणि पर्यायी शिवाजी पूल या ठिकाणी आपल्याला आता बघायला मिळत आहे. त्याचबरोबर या बुधवार पेठेमध्ये फुटबॉल टीम आहे. मैदान आम्हाला नव्हतं, त्या मैदानाचंही या ठिकाणी आम्ही देखावा सादर केला होता. तेही मैदान आता आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे. म्हणजे असे सामाजिक विषय घेऊन जुनावदार तालीम अखंडपणे पुढे चाललेले आहे. आणि गणेश मूर्तीला आमच्या नवसाला पावणारा हा गणपती आणि भक्त या ठिकाणी मूर्तीला चांदी दागिने अर्पण करत असतात. आणि त्या माध्यमातून सामाजिक काम जुनावदार तालीम घेऊन आम्ही पुढे जातो. आपली जी मूर्ती आहे ती मुंबईवरून आणतात, तर नक्की त्याचं कारण काय? मुळामध्ये 15 ते 20 वर्ष झालं गणपतीची ठेवा जो आपण आता बघत आहोत हा आम्ही 20 वर्ष झालं करत आलेलो आहोत. पण ह्या मूर्तीचं मोठं स्वरूप मुंबईमध्ये अशा पद्धतीनं आमच्या मूर्तीचं आहे, तसं प्रतिबिंब आम्हाला मुंबईमध्ये आहे हे कळाल्यावर आमच्या इथल्या दिल्लीतलं एक फायटर स्पोर्ट्स म्हणून मंडळ आहे, तालमीचंच एक मंडळ आहे ते. त्या मंडळानं पहिल्या वर्षी ती मूर्ती आम्हाला जुनावदार तालमीला मुंबईतनं आणली. त्यामुळे तीच मूर्ती आम्ही कंटिन्यू केली आणि नेपोलियन सोनवणे जे देणगीदार आहेत त्यांनी आम्हाला ही मूर्ती कंटिन्यू आम्हाला देत आलेली आहे. त्यामुळे आम्हाला मुंबईतल्या गणपतीचा एक ठेवा आम्हाला कायमस्वरूपी चांगला आणि एक आकर्षक आणि देखणी मूर्ती कोल्हापुरातली ही लोकांना आम्हाला तालमीच्या माध्यमातून दाखवायला या ठिकाणी मिळाली. गणपतीच्या मूर्तीचा पॅटर्न दरवर्षी सेमच असतो? हा सेम गणपती असतो, फक्त मागची प्रभावळ आम्ही चिरतो. प्रभावळ दरवर्षी वेगवेगळे असते. मागच्या वेळी विष्णू रूपातली दशावतार विष्णू ही प्रभाव होती. त्याच्या मागच्या वेळी गरुडावरील विठ्ठल रूपी आमच्याकडे विष्णूची एक प्रभाव होती. त्याच्यामागं कैलासाचं शंकर विष प्राशन करते प्रभाव होते. अशा वेगवेगळ्या स्वरूपातल्या आणि आता जे प्रभाव तुम्ही बघाला हे सारखीच शक्तीपीठापैकी देवीची एक मूर्ती या ठिकाणी आम्ही सादर केली आहे. आता गणपती विसर्जनाचं स्वरूप नक्की आपलं काय? गणपती विसर्जन आम्ही आगमन सोहळा मोठा होतो त्यामुळे विसर्जन पण तितक्याच मोठ्यानं थाटामाटामध्ये असतं आणि कार्यकर्त्यांचा उत्साह असतो. जुनावदार पेठेचे 80 मंडळ एकूण जुनावदार तालमीच्या गणपतीला सगळे येत असतात. त्यामुळे आमचा क्राऊड जास्त असतो आणि मेन मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन आमचे जुनावदार पेठेचे झेंडे असतील निळे पांढरे किंवा साऊंड सिस्टीम असेल, पारंपरिक वाद्य ढोल तशा पद्धतीचं असतं, महिलांचा जास्तीत जास्त सहभाग असतो, लाईट शो असतं. अशा माध्यमातून एक कोल्हापूरमध्ये आगळीवेगळी मिळवणूक आणि विद्युत रोषणाईचे झगमगाट आपल्याला बघायला मिळतो. न्यूज मराठीसाठी कॅमेरामॅन संग्राम पाटील सह निकिता.